नक्कीच नाद सुद्धा कडक आहे आणि खेळ सुद्धा कडक चाललाय मैदानाच्या दिशेने. 33 या अंकांवर धावफलक. मित्रांनो, ग्रामीण प्रीमियर लीग म्हणायची झाली तर प्रत्येकाचा प्रतिसाद हा खूप हवाहवासा असतो आणि या प्रतिसादामध्ये आणखी एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय दिनकर मामा पाटील शिरगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 21,000 रुपयांचं भरीव देणगी या स्पर्धेकरिता मिळाले. थँक यू सो मच दिनकर मामा. खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेकरिता आणि तुमच्या या सहकार्याने या स्पर्धा अगदी फुलत असतात, बहरत असतात. चला, पाणी हवंय सो ते आपण अवेलेबल करा मैदानाच्या दिशेने. आणखी एक षटक आहे, त्या एक षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक अगदी दिलं जाईल आयोजकांकडनं, मात्र ही सूचना आले सो आपण क्षेत्ररक्षण त्वरित स्वजून घ्यायचं आहे. स्कोर कार्ड एकंदरीत आहे 33 रन्स ऑन अ कार्ड. उत्तर काय म्हणशील, ज्या पद्धतीची सुरुवात झाली, जयवंतने एकदम सामंजस्यपणे क्रिकेट खेळले तर अमोल्याने त्या दिशेने अगदी आपण पाहताय फास्ट ट्रॅक अगदी क्रिकेट हाताळले. चांगले क्रिकेट मी म्हणेन. दोन्ही फलंदाज मेरिटवरची फलंदाजी, जी फलंदाजी असायला हवी. एका बाजूला संघामध्ये मैदानाच्या आतमध्ये तुमचा घातक फलंदाज घातकता दाखवत असेल तर एकानं संयमानं क्रिकेटला पुढे नेणं असतं आणि तो संयम बघायला मिळाला फलंदाज जयवंत यांचा. अमोल घातक झाले, जयवंत यांनी शांतता दाखवली, सिंगल डबल याही खेळाला प्राधान्य दिलं आणि VGPL मध्ये हा पहिला मॅच तिसऱ्या रजनीतला खूप चांगल्या पद्धतीनं 2 ओव्हर जो 33 झाला ना, आता ते सांगतील की 5 षटकाच्या समाप्तीअखेरी आम्हाला 70 पर्यंत जायचं आहे. होऊ शकतात. आता फिल्डिंग टीमला इथून विकेट फॅक्टर मस्ट आहे. जर ती विकेट नाही मिळाली येणाऱ्या या काळामध्ये मग फलंदाज तुमच्यावरती हवे होतील आणि ते तिथे आपल्याला काहीतरी थोडंसं व्यत्यय बघायला मिळेल. खतरे की घंटी आहे. रॉयल स्ट्रायकर्स 799 या संघाकरिता फटका मोठा मारण्याचा मानस आहे, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक कमबॅक करण्याची दाट शक्यता. ओहो, भावेश चुकी घटित झाले. आता हा झेल सुटलाय की मॅच सुटले, येणारा वेळ येणारा काल नक्कीच दर्शवणार आहे. 5 चेंडू हवेमध्ये होता जास्तीत जास्त, ज्या दिशेने एलिव्हेशन तेवढं नव्हतं, डिस्टन्स गाठण्याकरिता थोडीशी परिपक्वता नव्हती, परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र गफलत केले. आउटसाइड ऑफ चेंडू होता, फ्रंट फूटवर येऊन अगदी आपण पाहताय खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं होतं. या स्ट्रोकला समोरच्या दिशेने खेळलं. हवेमध्ये जास्तीत जास्त चेंडू असल्या कारणास्तव त्या दिशेने अगदी आपण पाहताय हाताची उंजळ थोडीशी चुकीची अगदी पाहायला मिळाली. हलकेसे झगलर बनले त्या दिशेने भावेश, परंतु झेल कन्वर्ट करू शकले नाही. हा महत्वाचा झेल असू शकतो. अगदी बरोबर. आता झेल सुटल्यानंतर फलंदाज देखील एका वेगळ्या रंगामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तो कॅच खूप महत्त्वाचा होता. त्या कॅचवरती मी पुन्हा येईन. ऑलमोस्ट कॅच कॅरी झाला होता. शेवटच्या क्षणाला हातांची ओंजळ धरती मातेला तो झेल दान दिला. आता फलंदाज सांगेल की संधी पुन्हा पुन्हा नाही, एकदा मिळाले ना मग त्या संधीवरती मला इथून पुढे येणाऱ्या काळात सोनं करावं लागेल. सध्या धावसंख्यावरती 36 धावा आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये असताना बॉलचा खेळ झालाय 2-5 षटकांचा तुम्ही क्रिकेट खेळतात. जयवंत खेळतात 13 वरती आणि अमोल जे अत्यंत महत्वाचे या मॅच मधले 23 वरती. चांगल्या पद्धतीची सुरुवात जयवंत आणि अमोल याने अगदी करून दिले. यावेळेस चांगली लाईन आहे अगदी आखू डब्याची लेन, जो राईज झाला चेंडू आणि साहजिक बाउन्स जो आहे ना तो या खेळपट्टीवर आतापर्यंत कारगर साबित झालाय. कालच्या दिवसामध्ये गोलंदाजाचं व्हेरिएशन हे खूप महत्त्वाचं ठरलं होतं याच खेळपट्टीवर. अगदी ज्या वेळेस गती येते, गतीने मात्र चेंडू जेव्हा बाउन्स होतो ना तेव्हा फलंदाजाला मात्र थोडासा अडचणीचा सामोरा करावा लागतोय. चांगला बॉल होता. बॉल पडल्यानंतर त्यामध्ये बाउन्स आणि तदनंतर थोडासा आतल्या बाजूने येणारा चेंडू अनप्लेएबल राहिले. बॅटचा स्विंग जरूर ओपन केला होता, गतीमध्ये परिवर्तन. बघा, हे तुमच्याकडे वैविध्यता असायला हवी. ज्या वेळेला तुम्ही व्हेरिएशन घेऊन येता ना त्यावेळेला मुख्य खेळपट्टीवरती फलंदाजांना तुमच्यासमोर नतमस्तक शरणांगती पत्करावी लागते. आज ॲज एक्सपेक्ट फलंदाजांना वाटलं की बॉल वेगाने येईल, परंतु तो बॉल नाही वेगाने आला. जिथे आपण पाहतायत कट्टर गोलंदाजीचा वापर केला. या आधीचा बॉल इन स्विंग होता, आता बाहेरच्या दिशेने काढला आणि फलंदाजांना संपूर्णतः भुरळ घातली त्या बॉलनं. चांगली गोलंदाजी. योग्य ती लाईन, योग्य ती लेन, अचूक टप्पा आणि योग्य ते नियंत्रण यावेळेस विपुलने दाखवले या स्पेलमध्ये. कारण की पहिलं षटक हलकंसं महागडं होतं विपुलाचं. 15 धाबा अगदी खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये अगदी आपण पाहताय कमबॅक झाला होता. अगदी एक संधी सुद्धा आली होती, ती संधी गमावली, परंतु स्वतःला बॅक केलंय. इथे निराश होत नाही, हतबल होत नाही. योग्य त्या लाईनवर पुन्हा एकदा भर देण्याचा हा मानस विपुल्याचा. हलकासा चेंडू आपण पाहू शकाल, पॅड लाईनला लागला तर गेलाय, परंतु इम्पॅक्ट बघण्यासारखी गोष्ट असेल. चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग बायचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. नितेशजी कदम यांना अगदी आपण पाहताय एक अतिरिक्त धाबी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर पुढे सरकलं जाईल 37 अंकांवर. रिप्लामध्ये अगदी आपण स्पष्ट पाहू शकाल आउटसाइड ऑफ शपलून खेळण्याचा मानस होता आणि जिथून जो इम्पॅक्ट आहे तो हलकासा अगदी आउटसाइड ऑफ म्हणजे जो यस्त्या सोडून जाणार अगदी आपण पाहू शकाल ना तो अगदी पाहायला मिळतोय आणि तेच मार्जिन ऑफ इरर या अपीलमध्ये अगदी पाहायला मिळतंय. या वेळेला देखील आपण पाहू शकाल चांगला चेंडू हाताळला. शरीरामध्ये जर आपण पाहिलं तर ही लाईन शरीरापासून दूर ठेवली, फलंदाजाला कन्व्हिन्स केलं.
मोठा फटका तुम्हाला इथे सहज नाही, तुम्हाला बॉलपर्यंत रेंजपर्यंत यावं लागेल. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांचा खेळ संपत असताना आपण पाहू शकाल खूप चांगलं असं सुंदर आयोजन. या मागे जर आपण 10 ते 15 वर्ष गेलो, ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट एवढं पुढे गेलं नव्हतं. आज वैतरणा ग्रामीण ही स्पर्धा आपण पाहताय, कोणी सांगणार नाही ही एक ग्रामीण विभागातली स्पर्धा आहे, जिथे आपण पाहू शकाल मोठमोठ्या स्पर्धेंमध्ये असं आयोजन नसतं. आणि या आयोजकांना मानाचा मुजरा, ज्यांनी अतिशय सुंदर आणि देखणं मॅनेजमेंट. प्रथमतः हाफ पॅन्ट पासून पायामध्ये शूज नसायची, स्लीपरवरती क्रिकेट खेळलं जायचं. आणि आता जर तपासून पाहिलं तर सेम ट्रॅक, सेम टी शर्ट, शूज, 11 खेळाडूंच्या 11 बॅट, चेंडूची क्वालिटी वाढली आणि सगळ्या गोष्टी आदेश सर असा झपाट्यानं बदलल्यानं आज टेनिस बॉल क्रिकेटला वेगळं ग्लॅमर आलं. टेनिस बॉल क्रिकेटनं अनेकांना खऱ्या अर्थानं आपण पाहिले एक वेगळी ओळख दिली. आणि आज वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये आपण पाहू शकाल अगदी नेत्रदीपक असं हे आयोजन नियोजन आहे. चांगलं आयोजन. एक सूचना असेल अधिकृत प्रत्येक संघाकरिता, पाण्याचे जार या ठिकाणी आहेत. सो प्रत्येकाने ते आपले जार आपल्या डगआउटमध्ये घेऊन जा प्रत्यक्ष, हे सर्वांना विनंती असेल. 37 एक चांगला उल्लेख केला की हा बदलतं युग आहे, बदलतं काल आहे आणि हा टेनिस क्रिकेट सुद्धा बदलत चाललंय. ज्या पद्धतीने आपण सुरुवातीमध्ये उल्लेख केला, जे क्रिकेट ग्रामीण पातळीवर ज्या पद्धतीने व्हायचं, कधी काली एक मॅच व्हायची आणि तदनंतर मात्र आता आपण पाहताय जे ग्लॅमर आल्यानं ते वाखण्याजोगं आहे. पण तुम्हा आम्हा सर्वांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम आणि तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित आणण्याचं काम या क्रिकेटने केलंय. आणि हा क्रिकेट म्हणायची झाली तर एक मित्रता, या सर्व अनुषंगाने अगदी आपण पाहताय सर्वांनाच एकत्र आणतोय, जेणेकरून त्याची ओळख होते, परिचय होते आणि क्रिकेटच्या माध्यमातून जे मित्र मिळतात ना उत्कर्ष, ते आयुष्यभर तुम्हाला साथ देतील. हे अगदी आपण पाहू शकाल हॅशटॅग सुद्धा आहे. निश्चित स्वरूपात क्रिकेट या खेळामध्ये तुमची दोस्ती झाली का मग ती रक्ताच्या नात्यापेक्षा एक वेगळी होते. क्रिकेट खेळ इमोशन्स आहे. खऱ्या अर्थानं आपण तपासून पाहिलं तर अनेक वर्ष क्रिकेटमधून गावामध्ये म्हणा, समाजामध्ये म्हणा, विखुरलेली जी मनं असतात ती एकत्र येण्याचं साधन असतं क्रिकेट. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल या क्रिकेटनं अनेक कुटुंब जोडली गेली, ज्या पद्धतीने या क्रिकेटचा खेळ आहे. सध्या षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज दाखल झालेत सुधीर. लेफ्ट आर्म अराउंड डिस्टन्स, खोलातला बॉल समोर खेळलाय, जिथे मिडॉनला रनआउटची संधी तिन्ही यष्ट इथे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अगदी वेगानं. रनआउटच्या स्वरूपात धक्का, म्हणजेच क्रिकेटच्या परिपटलावरचं सर्वाधिक खराब विकेट, ज्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन होतं आणि त्यावेळेला गडी बाद झाले जयवंत. आता हेच होणं त्या ठिकाणी मात्र साबित होतं, कारण की परिपूर्ण एफर्ट्स लावले होते गोलंदाजाने. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं होतं या अगोदर, परंतु धावचीत स्वरूपाने यावेळेस जयवंतची विकेट गेले. जे मोमेंटम होतं प्रताप ट्रान्सपोर्ट 9-8 खार्डी या संघाकडे, ते तिसऱ्या षटकामध्ये हलकसं मात्र सुटत असताना पाहायला मिळालं. कारण की तिसरं षटक खूप महत्वाचं आणि निर्णायक हाताळलं विपुल्याने, आणि ज्यामध्ये अगदी सुधीर आपण पाहताय या स्पेलची सुरुवात केली, खोलवर लेन हाताळली आणि मिडॉन क्षेत्रात एक चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावचीच्या रूपाने जयवंत याला बाद व्हावं लागते. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. डीबीएनच्या टीमनं जे जोडलेत ना आमचे प्रेक्षक, त्यांचं देखील करतोय आम्ही स्वागत या मॅचमध्ये. एक चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेचं एक जबरदस्त आयोजन. पहिला आजचा सामना याही वेळेला थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉल, चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी देखील तिथे चुकी केली. ह्या चुका तुम्हाला त्रास देतील. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा जेव्हा कॅच सुटले इतिहास रचले गेले, आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ज्या चुका करताय, हात कमरेवरती जातात, डोक्यावरती जातात, आदेश सर त्याचं कारण आहे कॅच सुटलाय. आज अमोल नशीब नावाची गोळी खाऊन आलाय की काय, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. जवळजवळ हा दुसरा झेल त्याचा ड्रॉप झालाय. पहा त्या ठिकाणी पोझिशन मध्ये आले होते, परंतु पुन्हा एकदा अंडर फ्लड लाईट जेव्हा आपण खेळताना तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज होती, धावत पळत आले होते, चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु कन्वर्ट करू शकले नाही. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा नेहमीच हाय असावा हे आपण नेहमीच म्हणतो, आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून हलकीशी मिस्टेक झाले. पुन्हा एकदा संधी आहे. आता चुकी होणार नाहीये. याला म्हणतात मागचा वेडा, तर पुढचा शाणा होत असताना विकेट मिळाली. अमोल बाद होईल, फलंदाज बाद तंबूच्या दिशेने. थँक्यू सो मच.
नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत आहेत. एक्स्ट्रा प्लेयर तुमचा येऊ द्या. बघा एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताना त्यावेळेला तुमचं एक्स्ट्रा खेळाडू असणं गरजेचं आहे. मग ती स्पर्धा कुठली असो, तुम्ही मोठी स्पर्धा नाही किंवा छोटी स्पर्धा, क्रिकेटचं आयोजन सगळं सेमच असतं. एक्स्ट्रा खेळाडू तुमचं येणं अनिवार्य आहे. सध्या बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये ज्यांचं नाव आहे ते म्हणजेच पारस आलेत. पारस मैदानाच्या आतमध्ये येतील. षटक क्रमांक 3चा खेळ, 4चा खेळ ज्या वेळेला आपण पाहतायत चालू असताना चेंडूंचा खेळ झालाय. आत्तापर्यंत 3. सुधीर यांनी गोलंदाजी चांगली केली. मागे झेल सुटला जरूर, तदनंतर पुन्हा एकदा संधी क्रिएट केली आणि यष्टीरक्षकाने नाही कुठली चुकी केली. पारस आलेत स्लॉगमध्ये. हिटिंग देखील तुमची पिंच असावी लागेल. पहिलाच बॉल शफल झाले आणि तदनंतर बॉलला पाठवले तर जरूर बॅकवर्ड स्कोअर लेगला, जिथे येता क्षणी तू चल में आया, फलंदाज इथे बाद होतात. गॉन. मोमेंटम थोडंसं शिफ्ट होत असताना रॉयल स्ट्रायकर 799 या संघाकडे आणि सुधीर याने अगदी संघाला धीर दिला असंच म्हणावं लागेल. ऑप्शनच्या बाहेर शफल झालंय. फॉलो केलं या चेंडूला. फॉलोइंग स्वीपच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा हा मानस अगदी फसला, कारण की लॉंग लेग मध्ये एक सुंदर झेल अगदी आपण पाहताय परिवर्तित झालाय आणि विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट गेल्यात. इजून हॅट्रिक नाव. स्कोर कार्ड आतापर्यंत जागाभर स्थिर आहे 39 अंकांवर आणि निखिल आहे नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने. सो सुधीर इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल आपल्या षटकातील हॅट्रिक बॉल घेऊन. थोडंसं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. वाईट एक्स्ट्रा कव्हर स्थित केलं गेलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. डीप मध्ये अगदी आपण पाहताय प्रोटेक्शन घेतलं गेलंय. ऑन साइडला त्याच दिशेने खेळले, परंतु इंटू द गॅप मध्ये चेंडू आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट 1 बाउन्स 4 रन्स इंटू द फेन्स. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. VGPL चौकार 4. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 20-25चं एक जबरदस्त आणि देखणं आयोजन नियोजन. सध्या मॅच चालू आहे पहिला आणि बॅटिंग करत असताना संघाची स्थिती सुरुवात खूप चांगली राहिली, परंतु जो मध्यकाळ राहिला ना त्यामध्ये विकेटची पडझड चालूच राहिली आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तेच दिसतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपल्याला बघायला मिळतात सुधीर, ज्यांनी या मॅचला मोमेंटम शिफ्ट करून दिलं. धावांचा वेग, वाढता आलेख जो खूप उंचावत होता ना त्यावेळेला सुधीर नावाचं वादळ आलं. त्यांनी मध्ये स्पीड ब्रेकर टाकले आणि धावांना कमी केलं. खोलातला बॉल आणि चांगला बॉल, ही लाईन असायला हवी. ज्यावेळेला तुम्ही स्लॉगमध्ये येता आदेश सर, जर तुमच्याकडे अशी गोलंदाजी असेल तुम्ही फलंदाजांपासून निश्चित स्वरूपात त्यांच्या मारापासून वाचवतील आणि सध्या तेच झालं. डेफिनेटली याला म्हणतात योग्य ते प्रदर्शन दाखवणं योग्य त्या स्थितीमध्ये, कारण की संघाला गरज होती. जी धावसंख्या थोडीशी वेगाने वाढत होती त्याला कुठेतरी खुंटीत केलंय आणि आतापर्यंत सुधीर याने अगदी संघाला धीर देण्याचं काम केलं, कारण की ज्या 2 महत्वाच्या विकेट ज्यामध्ये सेट फलंदाज अगदी अमोल बाद झाले. आले अगदी पारसने सुद्धा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, ते सुद्धा डकवर बाद झाले. अगदी निखिल आले, निखिलच्या बॅटमधनं चौकार आला, परंतु शेवटच्या अंतिम चेंडूवर पुन्हा एकदा प्रत्युत्तर मिळालं सुधीरच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 43 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपण पाहू शकाल. प्रताप ट्रान्सफर 9-8 खार्डी हा संघ. इथून शेवटच्या अंतिम 6 चेंडू असतील. काय एक्झॅक्टली टार्गेट हे समोर येणार आहे. देऊया आपण डीजे यशवंतला संधी. येऊया मैदानाच्या दिशेने स्लॉग ओव्हर मध्ये. बाग 43 या अंकांवर 3 गडी बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रताप ट्रान्सफर 9-8 खार्डी हा संघ. रॉयल स्ट्रायकर 799 संघाने कमबॅक केलं. मागचं षटक सुधीराचं आपण पाहताय. 6 धाबा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट्स अगदी त्यामध्ये सेट फलंदाज होते आणि त्यांना बाद केल्यानंतर थोडीशी आता जी मनसुबा आणि जी मानसिकता आहे ना ती हळूहळू वाढत असताना रॉयल स्ट्रायकर 799 इथून उत्कर्ष आपण किती टार्गेट पाहताय. एवढ्या 6 चेंडू आहेत, 43 धाबा या स्कोर कार्डवर लागलेत. किमान येणाऱ्या काळात जर तुम्ही आता 55 पर्यंत जर पोहोचवलं हे स्कोर कार्ड, मी इथून 15 धावा एक्सपेक्ट करतो. येणाऱ्या काळात त्या येतील नाही येतील
इथून जर 14 आल्या 57 होतील, 12 आल्या 55 होतील. ज्या अनुषंगानं सध्या आता फलंदाजी करणारा संघ कुठलं मेंटॅलिटीनं मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सुरुवात चांगली होती, मध्यकाळ खराब राहिला, शेवट तुम्ही गोड करू शकता. पहिला बॉल शेवटच्या षटकातला प्रतीक यांचा, पहिलाच बॉल फुलर लेनचा, फटका खेळला बिटवीन द गॅप, वेगानं चाललाय, जिथे मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या गॅपमधून बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4, चौकार. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवर ऑन साईडला स्लॉक केलं, इंटू द गॅप मध्ये खेळला आणि त्याचा बेनिफिट सुद्धा मिळाला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मध्यात चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला. 4 धावेंकरिता महत्वाच्या धावा आहेत. जेवढ्या आपण धावा अपेक्षा केल्यात 15च्या 16, त्या धावा जर आल्या तर एक चांगल्या पोझिशन मध्ये प्रताप ट्रान्सपोर्ट हा संघ पाहायला मिळेल आणि त्याच पद्धतीची सुरुवात झाली. पिटन पॉच करून पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा मानस होता, थोडासा आउटसाइड हा चेंडू पडला, पिट झाले, डॉट बॉल. चांगला बॉल. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण तपासून पाहिलं तर या बॉलची हाताळण योग्य पद्धतीने राहिली. गुड लाईनला पिचिंग, शरीरापासून दूर आणि तदनंतर हलका बॉलनं आतमध्ये येण्याचं वळण घेतलं. स्लाइस करायचं होता त्यांना, परंतु नाही बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं. पुढचा बॉल घेऊन प्रतीक दाखल झालेत. पहिल्या बॉलवरती काय झालं मला नाही माहिती. येणाऱ्या काळातले 4 बॉल जे मी उत्कृष्ट पद्धतीने हाताळू शकतो, याही वेळेला बॉलला खेळलंय. थोडंसं सावरतील स्वतःला. तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवरती ज्या वेळेला खेळताना त्यावेळेला तुमचा रनवे जो आहे ना, तो मी म्हणेन की थोडासा बाजूने असला तोच तुमच्यासाठी बेस्ट राहील. पंचांनी दर्शवले की चौकार आला. धावसंख्या 4 इथे देखील प्लाय होईल. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नव्हतं. जवळपास जर आपण पाहिलं स्टिकरवरती तो बॉल आला, परंतु जे मिळायला हवं होतं आदेश सर ते मिळालं. फलंदाज तिथे आनंद असतील. आता धावा कुठल्याही पद्धतीने होत, त्या लिडिंग एज नाही होत किंवा मिडल ऑफ द बॅट, त्या धावेंचं स्वागत करतील. प्रताप ट्रान्सपोर्ट 9-2 संघ उगच्या पटक्यामध्ये कन्वर्ट तर झाला. अगदी स्टिकरला चेंडू लागला आणि त्या दिशेने जास्तीत जास्त हवाई सफरवर, परंतु धावत पळत असताना आपण थोडीशी काळजी घ्या खेळाडू मित्रांनो. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक इंजरी आपल्याला पाहायला मिळाली खेळाडूंना. स्वतःची काळजी आपण स्वतः घ्या, जेणेकरून आपण नेहमीच फिट अँड फाट राहाल. आणि टेनिस क्रिकेट तर काय होतच राहील, परंतु स्वतःला सर्वात आधी सांभाळा. आणि नेहमीच आपण म्हणतो ना की दुर्घटना से देर भली, या गोष्टींचा आपलं अवलंब करा. 51 अंकांवर 3 गडी बाद. निखिल त्या दिशेने होते, दीप एकेंडे अगदी आपण पाहत आहे. दोन्ही खेळाडू सामंजस्यपणे खेळ करण्याचा प्रयत्न, फिनिशिंग टच देण्याकरिता दीप याची ओळख आहे. एकेंडे निखिल नेहमीच पणसपाडा संघाकरिता पिन शिटरची भूमिका या खेळाडूने नम्मीच अदा केले आणि त्याच सिच्युएशन मध्ये आहे, परंतु तो नॉन स्ट्राइक एंडला. परंतु दीपने सुद्धा पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार. समोरच्या दिशेने खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. त्या दिशेने अगदी आपण पाहत आहे 22 चेंडूला उचलून फील्ड केलेत. तोपर्यंत एक सिंगल धाव स्कोर कार्ड वर येईल. सिंगलच्या मदतीने 52 रन्स ऑन अ कार्ड. 52 धावा. जी माइंड टोटल उल्लेख केला होता ना की इथून 15 आल्या तर 55-57 ज्या धावा होतील, त्याचा पाठलाग मी म्हणेन की झाला. अजून तुमच्याकडे 2 बॉल आहेत, तुम्ही 4 मध्ये 9 आणलेले आहेत. येणाऱ्या काळात 2 बॉल, या 2 बॉलवरती जर एक मोठा फटका आला तर जी माइंड टोटल आहे, कर्णधाराने जो बाईट दिला की याच तेवढा धावा आम्हाला देखील सार्थ असतील लढण्यासाठी, आणि त्या अनुषंगानं 52 वरती 3 झटके. प्रताप ट्रान्सपोर्ट 9-8 खारेडी हा संघ बघायला मिळतोय. पुढील बॉल ओव्हर दी स्टम्प्सनं. या चेंडूमध्ये थोडंसं तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट देण्याचे प्रयत्न केले. सगळं काही सुरळीत चाललं होतं, बॅटने धावा जरूर आल्यात, परंतु तुम्हाला इथे एक्स्ट्रा करण्याची गरज नाही. तुमच्यातील सर्वाधिक उत्तम लाईन जर तुम्ही हाताळली, फलंदाजांना शांत ठेवू शकता. जास्तीत जास्त बाहेर फेकण्याचा मानस होता, थोडासा कंट्रोल चुकला या चेंडूवर, असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा प्रतीक सुसज्जित होईल गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याचा मानस, मी म्हटलं होतं पिन चिटरची भूमिका नेहमीच अदा केलंय. निखिलच्या बॅटमधनं तगडा प्रहार, चेंडू सीमारेषा पार. हाय हॅन हँडसम 6 मॅक्झिमम हिट. प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. थँक्यू सो मच. रिप्लेच्या माध्यमातून आपण तपासून पाहिलं तर बॉल मी म्हणेन आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टम्प्स होता, परंतु त्या बॉलला अगदी खेचून आणला ऑन साईडला. चांगला फटका. 59 रन म्हणजे जे टार्गेट होतं, आपण जो उल्लेख करत होता 55-60च्या आतमधली टोटल, तिथे आतापर्यंत स्कोर कार्ड पोहोचलाय. शेवटचा बॉल गोलंदाज प्रतीक तयार होतील. याही वेळेला फुदरलेनचा बॉल आ बैल मुझे मार, ज्या पद्धतीनं इथे गोलंदाजीचं हाताळण झाली आणि शेवटच्या षटकामध्ये देखील धावांचा ग्राफ उंचावतानाच बघायला मिळाला. धावसंख्या आदेश तर 65 झाली. 5 षटकांचा खेळ संपला. आता येणाऱ्या काळात या 65-66 ज्या जिंकायच्या धावा असतील त्या होतील नाही होतील हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा दुसऱ्या डावामध्ये. जोर का झटका है जोरों से लगा, हाथ लगा, शादी बन गई।
वा जी ग्रेट फिनिश झाले त्याने अगदी एक चांगला कॉन्फिडन्स लेवल वाढला आहे. कारण की 65 अंकांपर्यंत समरी आपण पाहू शकाल. जयवंताने चांगली सुरुवात करून दिली. जी पार्टनरशिप होती अमोलच्या माध्यमातून 10 चेंडूगणिक 25 धावा, 11 चेंडूगणिक 13 धावा. तर दीप याने मिडल ऑर्डरमध्ये चांगली फलंदाजी केली. परंतु जो महत्वाचा जो टप्पा होता शेवटच्या 2 चेंडूवर जे परिपूर्ण आपण पाहत आहे मोमेंटम शिफ्ट झालं ना ते निखिलने करून दिलं. 4 चेंडू खेळले आणि 16 म्हणजे जवळजवळ 400चा स्ट्राईक रेट हा प्रत्येक चेंडूगणिक त्याचा पाहायला मिळाला. मंडप डेकोरेटर्स आपण जिथे कुठे असाल आपण समालोचन कक्षेची संपर्क साधायचा आहे. पूर्ण वॅगन व्हील अगदी आपण पाहू शकाल. ऑन साईटला जास्तीत जास्त रन आहेत आणि त्याचंच कारण की धावा या मोठ्या प्रमाणात आल्यात. चला टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार चला आपण उपस्थित राहा मी विनंती करतोय. वाघोबा पाटील पाडा आणि DX वॉरियर्स तलावपाडा. निमेश पाटील आपण जिथे कुठे असाल आपण संपर्क साधायचा आहे समालोचन कक्षेशी. वेलकम बॅक. टॉसच्या दिशेने आपण वळतोय. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावर आदरणीय रमाकांतजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. DX वॉरियर्स तलावपाडा आणि वाघोबा पाटील पाडा या दोन संघादरम्यान लढत अगदी आपल्याला पाहायला मिळेल. इकडे पंकजी पाटील DX जे स्वतः प्रमुख आयोजक करते आहेत ज्यांनी मात्र दिवस रात्र एक केलं या स्पर्धेकरिता आणि त्यांचे संपूर्ण सहकारी रमाकांतजी पाटील वेलकम स्वागत असेल. निलेश सोलंकी अगदी आपण पाहत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आय लव्ह वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. हेड असा कॉल आहे अँड दॅट्स अ हेड. सो टॉस या ठिकाणी वाघोबा पाटीलपाडा संघाने जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा स्थानपन्न पाहायचंय. निलेश टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग फलंदाजी करायचं आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट असेल 5 षटकामध्ये कारण की आज धावा बनत आहेत. कालच्या दिवसामध्ये धावा थोड्याशा कमी होत्या. काय माइंडसेट असेल कितपर्यंत पोहोचण्याचा मानस? 65-70. आज कुठले भरोसाचे फलंदाज आहेत ज्यांच्याकडनं अपेक्षा जास्त आहेत आपल्या संघाला? हेमंत, राकेश गोवारी, प्रकाश मस्कर आणि विशाल तांडेल आणि मी. स्वतः आपण सुद्धा कोर कमिटीचे मेंबर्स आहात. एक चांगल्या पद्धतीची मेहनत आपण केले आणि ती मेहनत अगदी फळाला सुद्धा आले. या प्लॅटफॉर्मचा ज्या आपल्या ग्रामीण विभागातील खेळाडूंनी उपयोग करायला पाहिजे तो उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे? उपयोग तर होतोच पण जरा आपल्या प्लेयरनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की जर आपल्यासाठी आपल्याच विभागातली पोरं जर एवढी मेहनत घेत असतील तर त्यांना थोडासा तरी सपोर्ट केला पाहिजे. आणि ही खूप महत्त्वाची बाब आहे की सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. एका दोघांचं काम नाही आणि तेच अगदी निलेशच्या माध्यमात एक चांगलं वक्तव्य. शुभेच्छा देणे या सामन्याकरिता. बॅटिंग घेतले त्यांनी. टॉस जिंकला असता आपण निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण. आता तुम्हाला क्षेत्ररक्षणच मिळालंय. पहिला सामना जो अगदी शेवटला झाला होता पहिल्या दिवसामध्ये परंतु आज लवकरात लवकर आहे. आज काय माइंडसेट आहे? काय म्हणतील संघाला? आज पूर्ण तयारीमध्ये आहेत प्लेयर्स. पहिल्या दिवशी 7 वाजता आलेले प्लेयर आणि 2:30ला आमची मॅच लागली तेव्हा प्लेयर थकलेले होते आणि सर्व बोर झाले होते. आज DX म्हणायचं झालं तर दिवस रात्र याच मैदानावर ये जा होत असे. जेवढा वेळ आपण घराला दिला नसेल तेवढा वेळ या स्पर्धेला आहे नो डाऊट. आणि ही स्पर्धा चांगली झाली जास्त काही विचार नाही कारण की मॅच सुरू होत आहे. शुभेच्छा देईन याकरिता. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. वाघोबा पाटील पाडा वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधनं. जाऊया आपण थेट समालोचन कक्षेमध्ये जिथे 2 दिग्गज समालोचक तुकारामजी मांगेला सर आणि त्यांच्या समवेत उत्कर्ष पाटील एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. बॅक टू द कमेंट बॉक्स. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच DBN लाईव्ह नेटवर्क टीम. थँक्यू सो मच आदेश सर. अतिशय सुंदर पद्धतीनं आपण पाहतात. पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला. आता दुसऱ्या इनिंगमध्ये हेड्स आपण तपासून पाहिलं. नाण्याच्या 2 बाजू असतात. जिथे छाप पाहिलं आता टेल्सकडे चाललो काट पाहणार आहोत. जिथे धावा येतील नाही येतील अनेक प्रश्न आहेत. प्रेक्षक राजांना चांगलं क्रिकेट बघायला आवडतं.
ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या मैदानात जरी ती ग्रामीण स्पर्धा वैतरणा ग्रामीण असलीच प्रत्येकाला वाटतं की माझा संघ जिंकावा, पण असे देखील प्रेक्षक असतात ज्यांना चांगलं क्रिकेट बघायला आवडतं. रॉयल स्ट्रायकर्स हा संघ आपल्याला बघायला मिळतो. ग्रंटिंग साऊंड आणि तदनंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास. पहिला बॉल आपण तपासून पाहिला, खूप चांगला. दुसरा बॉल त्याहून चांगला. तुकाराम सर, चांगली सुरुवात. मागच्या इनिंगमध्ये षटकारानं सुरुवात झाली होती, यावेळेला 2 डॉटनं सुरुवात आलाय. नक्कीच धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवता वंदन करून आजच्या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग अर्थात BJPLच्या 3ऱ्या दिवस रात्र क्रिकेटला सुरुवात होते. चर्चा होते स्ट्रायकर, नाव स्ट्रायकर आहे, रॉयल स्ट्रायकर, एरियल रूटनं स्ट्रायकर. वैभवकडे क्षमता आहे, वैभव वैती महत्वाचा खेळाडू आहे. मयूर आहे तो यंगस्टर आहे, पण अनुभव वैभवकडे जास्त आहे. दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाजाचा विचार करायचा नंतर अमोलनं ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला, पहिल्या चेंडूवरती षटकार टोकून त्यानं स्टार्ट केला होता आणि जो पहिला दिवस गाजवला होता आपल्या गोलंदाजीनं वेगवान मारा. लेदरचा अनुभव आहे, लेदर क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतो, वेगवान मारा करतोय आणि तोच अनुभव कुठेतरी या BJPL मध्ये त्याला फायदेशीर ठरतोय या पहिल्या षटकामध्ये. निश्चित स्वरूपात खूप चांगली गोलंदाजी. पहिले 3 बॉल डॉट फेकणं. ज्या वेळेला एक मोठं टार्गेट जरी तुम्ही सेट केलं असाल तरी देखील गोलंदाजीनं धावा देणार नाही, ज्या अनुषंगानं गोलंदाजी होते. पुढचा बॉल. याही वेळेला काय गोलंदाजी, भन्नाट वेगासहित अचूक टप्पा, वेगावरती स्वार. मी म्हणेन पहिलं षटक नवाकोरा फरीचा बॉल कसा हाताळावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण अमोल बघा. रिप्लेच्या माध्यमातून सर आपण तपासू शकता काय बाउन्स मिळाला त्या बॉलला. सुंदर सुंदर गोलंदाजी आणि लेन महत्वाची आहे. म्हणजे फक्त बाउन्सर नाही तर लेन महत्वाची आहे. त्या गुड लेंथवरती गुड लेनला हेड द डेक थोडासा हार्ड केला जातोय. हेड द डेक गोलंदाजी बाउन्स होतोय आणि सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक या पहिल्या षटकामध्ये. धावांसाठी झगडावं लागतंय या पहिल्या षटकामध्ये. आई फटकावत आई ताकद आहे. तुम्ही वेग दाखवला, आम्ही ताकद दाखवली नाही, नजाकत दाखवली. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले सीमारेषा पार. BJPL चौकार. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. थँक्यू. पहिला चौकार अक्षरशः उडी मारली, रीच केलं गेलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार पाहिजे होता, मोमेंटमला चालवणारा हा चौकार अत्यंत महत्वाचा. मच निडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड. जो कठीण काळात आला, जिथे 4 बॉल डॉट आले होते आणि त्यावेळेला तो चौकार आला, त्या चौकारानं आत्मविश्वास वाढवले आता फलंदाजीचा. शेवटचा बॉल या षटकातील. पुन्हा एकदा प्रचंड वेग. पंचांनी सांगितलं फक्त वेग नाही, तुमची लाईन देखील महत्वाची असायला हवी. पंच नितेश कदम सर वळतात आमच्याकडे, दर्शवतात की व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं स्कोर काढला. आता जर आपण तपासून पाहिलं 5 रन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. खूपच बाहेरचा बॉल, जिथे त्यांना बाहेर हाताळायचा होता पण तो जास्त गेला, ज्या अनुषंगाने व्हाईट बॉल येतो तुकाराम सर. मग त्याला कारण होतं, कारण मागच्या अशा चेंडूवरती त्याने चौकार ठोकला होता. मग काय केलं, अजून लांब जाऊया, अजून दूर जाऊया, पण इतका दूर गेलं की व्हाईट बॉल आलाय. धावा दापलकावरती 5 मोठा पाठलाग करायचा आहे. 6-6 पाठलाग आहे. कुठं चेंडू होता, खेळायचा प्रयत्न होता. मिडॉन फ्लॉप फिल्डर मागे मागे गेला. आपल्याला पुढे यायचं होतं भाई, आपको आगे आना था. दुनिया चले आघाडी मैं चलू पिछाडी, ते गाणं आहे ना, तसा चिंताता वाला खेळ मैदानावरती होता. हा फटका बघा, त्या पद्धतीने फटका खेळला होता. इथे पुढे यायचं होतं, आपको आगे आना था, पीछे गे. आणि त्यावेळेला वेळ मिळाला आणि तो वेळ फायदेशीर ठरलाय तो वैभवला. हा महत्वाचा क्षण होता, तो क्षण तुम्ही मिस केलाय. जसा एक झेल सुटला होता तसा क्षण देखील सुटलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत दाफलकावरती 6. मनोहर पाटील सर जांभूळपाडा साहेबांना विनंती करेन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती अगदी सन्मानाने येऊन स्थानापन्नावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 66चं टार्गेट, ज्यामध्ये मी म्हणेन बॅटिंग करत असताना रॉयल स्ट्रायकर्स नावामध्ये रॉयल जो तुम्ही उल्लेख केला, परंतु ती रॉयल सुरुवात तुम्हाला आतापर्यंत मी म्हणेन की गोलंदाजांना नाही करून दिली. अमोल तिथे कारगर ठरले. बघा, अमोल प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती हमला करायचा नाही करायचा याही गोष्टीमध्ये होतं. पण आव्हान तुमचं आहे ना 6-6 वाला, याचा अर्थ काय माहिती का, प्रत्येक ओव्हरमध्ये ती 12च्या वरची सरासरी, 13च्या वरची सरासरी आहे. याचा अर्थ षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत आणि षटकार जर नाही ठोकले तर धावांचा पाठलाग होऊ शकणार नाही आहे. वैभव मयूरकडेही देखील क्षमता आहे. तो नॉन स्ट्राईक केला होता. ही वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आज उत्कर्ष पाटील आमच्या जोडीने आहेत. 10 टॉवर आहेत, बरोबर 10 लाईटचे टॉवर आहेत आणि त्या टॉवरला ना या 10 गावातील खेळाडू खेळतात ना, त्यांची नावं दिली आहेत. कारण हा एकजुटीचं प्रतीक आहे. या 10 गावात सिम्बॉल ऑफ युनिटी आहे, सिम्बॉल ऑफ युनिटी आहे, म्हणून ती नावं दिली गेलेली आहेत BJPLच्या माध्यमातून. बजरंग एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर राजेश पाटील साहेब, त्यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज तयार आहेत.
यावेळेला पहिलाच बॉल हाफ ट्रॅकरचा बॉलला खेळलं. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक बॉलला प्रोटेक्शन देतील आणि जो तुम्ही उल्लेख केला की षटकार शोधावे लागतील, प्रयत्न चालू आहेत. परंतु तरी मी आता म्हणेन की हा फटका जर तुम्ही लॉफ्ट केला असता या बॉलवरती मिळाल्या असत्या धावा कदाचित, परंतु तिथे फलंदाजांना थोडासा तो ग्राउंडलाच ठेवला बॉल. जसं तुम्ही उल्लेख केला तो हुकचा फटका थोडंसं एलिव्हेशन द्यायचं होतं, तो फटका नाही देऊ शकला. पण काय झालं माहिती का, मागच्या 6-7 चेंडूचा खेळ पाहिला, हाकू टप्प्याची गोलंदाजी होते, त्याच्यावरती किती प्रिपेअर्ड आहेत बॅट्समन. बॅकफुटवरती जाऊन तो पूल आणि हुक करण्याचा तेही महत्त्वाचं आहे. कारण आता काय झालं, टेनिस क्रिकेट फ्रंटफुटवरती येऊन स्लॉक केलं जातं आणि त्याच पद्धतीने क्रिकेट खेळलं जातंय. पुढ्यातला चेंडू होता हा मिस केला गेला होता. या चेंडूला मयूर आणि वैभव जी महत्वाची जोडी आहेत पण पूर्णपणे जगडून ठेवले टीमनं. या पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर कंट्रोल ठेवलाय दोन्ही फलंदाजावरती. 2 चेंडूंचा खेळ झाला, 7 धावा, कंट्रोल खूप महत्वाचा. तुमच्याकडे ते असायला हवं मैदानाच्या आतमध्ये आणि तो गोलंदाजांना देखील दाखवलाय. फुलर लेनचा बॉल याही वेळेला मी म्हणेन फटक्याचं एलिव्हेशन नाही करता आलं तुम्हाला. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. तुकाराम सर, जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा नाही ना आल्या तर थोडंसं मग तुम्हाला जे शेवटची 3 षटक आहेत त्यामध्ये खूप जास्त एफर्ट्स लावावे लागतील. आणि तेव्हा येणारा दबाव, कदाचित येणारा दबाव सहन करण्याची क्षमता किती तुमच्याकडे आहे त्याही गोष्टी इथे लक्षात घेण्यासारखे असणार आहेत. राईट मोर विकेटचा मारा पुन्हा एकदा सज्ज होईल. खेळण्याचा प्रयत्न होता, समोर चाललाय जोपर्यंत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती पुढे. आतापर्यंत जर पाहिलं तर सर्व काही सुरळीत चालले क्षेत्ररक्षक करणाऱ्याच्या बाजूने. एक मोमेंट पाहिजे, एक क्षण पाहिजे. तो अदनान सामीवाला गाणं आहे ना, भाई थोडासा लिप करा दो. इथे लिप करायची गरज या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी पाहिजे. सन्माननीय रमाकांत दादांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी आणि ती लिप इथून कधी मिळेल ती योग्य वेळेत देखील मिळणं गरजेचं आहे. लेट मिळाली तर फायदा नाही, तुम्ही स्टेशनला नाही पोहोचणार ट्रेनच्या आधी, त्या अनुषंगाने तुम्हाला ती योग्य वेळेत मिळायला हवी. गोलंदाज तयार पुन्हा एकदा याही वेळेला ओव्हर द स्टम्प्सनं हाफ ट्रॅकरचा बॉल आणि ती लिफ्ट मिळाली, शोधली, अतिशय चांगला फटका. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्कोअर लेगला क्लिअर करत असताना VGPLचा एक देखणा हाय अँड हँडसम आलाय षटकार 6. थँक्यू. गाना वादले पण थोडासा लिप करा दो और गेंद को बॉन्ड लाइन के बाहर शिफ्ट करा दो. फक्त बॉल नाही शिफ्ट होणार, जो मोमेंटम तो क्षेत्ररक्षक करणाऱ्या बाजून चाललाय ना तो तुमच्या बाजूने खेचून आणायचा आहे. त्याला जर खेचून आणायचा आहे तर असा फटका पाहिजे. इथे रिक्वायरमेंट आहे, गरज आहे. चेंडू सीमारेषे पार षटकाराच्या दिशेने आपण गेलाय आणि तो ट्राय करत होते. कधीपासून वैभव अशाच फटक्याच्या ट्रायमध्ये होते आणि तुम्ही उल्लेख केला ना सर्चिंग मला केलाय. पण जास्त वेळ जर आपल्या मोबाईलमधलं नेटवर्क पण सर्चिंग राहिलं ना तर 2 गोष्टी करतात. एक तर मोबाईलची बॅटरी खाते, तेही खातं आणि आपला वेळही जातो. इतका वेळ सर्चिंगला लावून देऊ नका. लवकर जर ते कनेक्ट झालं तर मात्र फायदा होणार आहे. पण त्यासाठी काय पाहिजे माहिती आहे का, पहिला रेंज मोठी पाहिजे. रेंज आली तर नेटवर्क येणार आणि नेटवर्क आलं तर काम बनणार. या षटकारानं तेच काम केले. निश्चित स्वरूपात तो षटकार खूप महत्वाचा राहिला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. अगदी शेवटचा याही खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेला जिथे क्षेत्ररक्षक आहेत शॉटमध्ये मिड ऑफला त्यांनी बॉलला फील्ड केलं आणि तुकाराम सर 2 षटकांचा खेळ संपलाय. जिथे 2 षटकांचा खेळ संपतो आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती. कंपॅरिझन पाहिलं 15 वरती कंपॅरिझन पाहिलं तर इथून प्लस तिथे 18 रन होते म्हणजे 33 होत्या. इथे 15 आहेत, हरकत नाही. तुमच्याकडे आणखीन 18 बॉल आहेत. त्यांनी सुरुवातीला चांगली केली, तुम्ही शेवट चांगला करू शकता. जसं तुम्ही उल्लेख केला त्यांनी स्टार्ट वेगाने केला होता, तुम्ही थोडासा सुरुवात केल्यात. आता ही रेस लांबची आहे. मग रेस लांबची आहे ना त्यावेळेला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जरुरी नाही की जोरात कोण धावतंय, जरुरी आहे की जास्त वेळपर्यंत कोण धावू शकतो, दम कोण दाखवू शकतो, दमकम कोण दाखवू शकतो. आणि ही स्ट्रॅटेजी वाईज खेळ आहे. कोणाच्या अगेन्स्ट कशी रणनीती आखायची, कसे डावपेच आखायचे. कारण ज्यावेळेला या प्रीमियर लीगला सुरुवात झाली ना त्यावेळेला काही गोष्टी असतात, कॉम्बिनेशन असते, स्ट्रॅटेजी असते, या आखल्यात. आणि मागच्या 2 दिवसामध्ये याच्यावरती भरपूर चर्चा मैदानावरती झाले, मैदानाच्या बाहेर झाले, किंबहुना प्रत्येक गावाच्या नाक्यावरती चर्चा झाली की आता कुठल्याच्या अगेन कसं खेळायचं आहे. आणि आता तर मागे कालचा दिवस सरलाय ना, आता तो नेट रन रेटवाला खेळ पण आता चालू झालाय. तिथे आता कॅल्क्युलेशन चालू झालं, कॉम्प्युटर आणि कॅल्क्युलेटर तिथेही बाहेर काढलेले आहेत. त्याच्यामुळे इथे कोणाच्या अगेन्स्ट कसं खेळायचं आहे, कोणाला टार्गेट साधायचं आहे, कोणावरती लक्ष करायचं आहे आणि कोणाला लक्षपूर्वक खेळायचं आहे हे महत्त्वाचं या सामन्यामध्ये आहे. अगदी योग्य विश्लेषण तुम्ही निश्चित स्वरूपात दर्शवलं. खऱ्या अर्थानं आता षटक क्रमांक आपण तपासून पाहिलं, तिसऱ्या षटकात आले तमित, हरकत नाही. पहिली 2 षटकं जरी धावा आल्या नाही परंतु जे सलामीचे फलंदाज आहेत तुमचे ते मैदानाच्या आतमध्ये आहेत, म्हणजेच येणाऱ्या काळात ते धावा करू शकतात.
त्यांनी वेळ घेतला, संयम दाखवलाय. येणाऱ्या काळात तो संयम आता थोडासा बाजूला करावा लागेल. एका कुठल्या फलंदाजाला ड्रायव्हिंग सीटवरती येणं आहे आणि गाडीचा स्पीड वाढवणं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा अत्यंत महत्वाचा गोलंदाज अमोल. अमोल पुन्हा एकदा सज्ज होईल आपला दुसरा षटक हाताळण्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर दबाव वाढवायचा होता. ही स्ट्रॅटेजी आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने काय केलं माहिती का, पहिलं षटक अमोलनं चांगलं हाताळलंय. मागच्या षटकामध्ये काही धावा गेल्यात, एक षटकार आल्यात. मग प्रतिस्पर्ध्याला डोकं वर काढून द्यायचं की नाही द्यायचं आहे, याच करता पुन्हा एकदा आपला हुकमी एक्का प्रमुख गोलंदाज पुन्हा एकदा वापरलाय तो टीमनं अमोल भगतच्या रूपानं निश्चित स्वरूपात. आणि तेच अमोल दाखल झालेत. धावांची गती तपासून पाहिली, फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 15 वरती. डॉट बॉलनं सुरुवात अमोलनं. पुढचा बॉल याही वेळेला सुंदर गोलंदाजी. पंचांकडे आपसुकतेने त्यांनी पाहिलं की आम्हाला व्हाईट बॉल हवाय. पंच सांगतात की नाही मिळणार हा बॉल व्हाईट. चांगल्या पद्धतीने तिसऱ्या पंचांची घेतली मदत. आधुनिक काळात तुम्ही आलात, तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, एक संधी आहे, तुम्ही वापरू शकता. आणि सध्या आलेत ते तिसऱ्या पंचांच्या मदतीसाठी. नक्कीच तेही पाहूया. परत ऑनलाईन जे व्ह्यूवर आहेत ते आता डीबीएनच्या स्क्रीनवरती पाहतात, स्कोरबोर्ड दिसत नाही. त्याला कारण थोडंसं टेक्निकल एरर आहे. त्याच्यामुळे लाईव्ह मध्ये सुद्धा दिक्कत येते. थोडंसं परेशानी तिथेही आलेत, त्रास तिथेही होतोय. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. चेंडू ज्या वेळेला हाताळला त्यावेळेला काय घडलं होतं आणि पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. याचा अर्थ ऑन फील्ड पंचाचा निर्णय योग्य आहे. कारण आपल्याला दिसून आलं होतं, शफल केलं होतं, ऑफस्टमच्या बराच बाहेर ते आले होते आणि त्यांना सकून चेंडू गेलाय, सरळ एसटीआयच्या हातामध्ये जाऊन विसरलाय. अमोल पुरेपूर प्रयत्न करतोय. वैभव वर्सेस अमोल हे बॅटल आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. एकमेकांच्या जोडीने एकमेकांच्या साथीने भरपूर क्रिकेट खेळलेत. पण आता बीजेपीची लढाई आहे. अमोल वर्सेस वैभव, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. काय गोलंदाजी चालले या खेळपट्टीवरती. जसा पहिल्या इनिंग मध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडला होता, आता त्याच धावांसाठी झगडावं लागतंय वैभवला. झगडायण्याचं कारण असं आहे की अमोलनं आतापर्यंत हात खोलण्याची संधी दिली नाही. जबरदस्त गोलंदाजी, सबमरिंग डिलिव्हरी, योग्य लाईन, योग्य वेग, योग्य लेंथ. आणि या तिन्ही गोष्टींचा अवलंब पाहता अमोलच्या गोलंदाजीला तोड नाही. फलंदाजांना शांत केलंय, फलंदाजांना गार केलंय. पुढचा बॉल घेऊन ओव्हर दी स्टम्प्सनं पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं. पुढचा बॉल याही वेळेला बॅटची कड, एका हातानं यष्टिरक्षकानं टिपला कॅच. स्ट्रगल चालू होतं त्यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू आला. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चेस्टवरती तो बाउन्स मिळाला. बॅटची कड, फलंदाज बाद. कॅप्टन अमोल भगत यांचा येतो एक नंबरी, पाठीशी खंबीर आहे वो त्यांच्या जनार्दन भगतची यारी. ओस्माई आईचा आशीर्वाद आहे ओ शिरावर, ओस्माई आईचा आशीर्वाद त्यांच्या आहे ओ शिरावर. नक्कीच गाण्यामधलं गावचं ग्रामदेवत आई कुसमाई देवीचं गुणगान गाणारा आणि अमोल भगतचा उल्लेख केला होता. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, आघाडीवर राहून नेतृत्व करणं, टीमला सोबत घेऊन चालणं हे काम आहे. कर्णधाराचं ते काम आहे, लीडरचं तेच काम आहे. एक लीडर का सही मतलब होता है लोगों को सही राह दिखाना, आणि तेच काम कदाचित अमोलनं या सामन्यामध्ये केलेले आहेत. वैभव बाद झाल्यात आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. रितेश नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले. पण आता हळूहळू सामना आहे ना, जो आस्किंग रन रेट वाढत चाललाय, रिक्वायर रन रेट जो वाढत चाललाय आणि त्याच्या जोडला एक दबाव वाढत चाललाय, प्रेशर वाढत चाललाय. ज्यावेळेला 66 धावांचा पाठलाग करायचा होता तो रिक्वायर रन रेट आणि आताचा क्लाइम झालाय त्याला अर्थ त्याला काय का तो वर 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 काय चाललाय. कारण जो आत्मविश्वास अमोल भगतचा वाढलाय, जो कॉन्फिडन्स त्याने आपल्या टीमला दिलाय आणि जो विश्वास आपल्या टीमला दिलाय, त्याच्यामुळे प्रतिस्पर्ध्यावरचा दबाव कायम वाढत चाललाय. चांगली गोलंदाजी. कर्णधार म्हणून तुम्ही ज्या वेळेला संघाच्या आतमध्ये या पद्धतीचं काम करताना त्यावेळेला तुमचे जे संघ मालक आहे ते तुमच्यावरची खुश असतील की अमोल मला मिळाला आणि संघाचा एक तो आता महत्वाचा भाग, महत्वाचा घटक विथ द बॅट विथ द बॉल, ज्यानं चांगलीही गोलंदाजी देखील केली आतापर्यंत. पुढचा बॉल याही वेळेला बॅटची कड, क्षेत्ररक्षक यष्टिरक्षकानं इथे निश्चित स्वरूपात चुकी केली. मेडन षटक आलंय. तुकाराम सर याला म्हणतात अमोल कर्णधार, आणि कर्णधारची भूमिका असताना तुम्ही कसं क्रिकेट खेळता, संघाला पुढे घेऊन जाण्याचं एक महत्वाचं योगदान अमोलचं राहिलं. मेडन षटक, चांगली गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. म्हणून म्हणतात सारे साथी काम के सबका अपना मोल और ऐसी मैच में डाल दे वही अमोल.
अमोल आहे. अशा मॅच मध्ये त्याने जान टाकले आणि फक्त जान नाही टाकले तर प्रतिस्पर्ध्याला येणार नाहीये, परतीचे दरवाजे त्याचे बंद होतील. असा 3 षटकांचा खेळ संपलाय. एका धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग VGPL मी थांबवीन डीजे वाल्यांना, कारण मुख्य व्यासपीठावरती आमचे अतिथी मान्यवर इथे पोहोचतील, जिथे अनिल पाटील सर आहेत फणसपाडा, तदनंतर दीपक राऊत सर तलावपाडा, सुधाकर पाटील सर कसराळी आणि तदनंतर पांडुरंग पाटील सर असतील, मधुकर पाटील सर असतील, नारायण पाटील सर असतील आणि जयराम पाटील सर खार्डी. या सर्वांना मी विनंती करतो की प्लीज आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सर 3 षटकांचा खेळ संपला आणि गोलंदाजी करणारा संघ इथे आता मी म्हणेन की पुढे चाललाय. येणाऱ्या काळात आता 12 बॉल आहेत आणि या 12 बॉलमध्ये मोठ्या धावा शोधणं आहे, जर नाही शोधल्या त्रास होईल. दोन्ही गोष्टी जसं आपण चर्चा करतोय, फक्त जास्त चर्चा करू नका. क्षेत्ररक्षक टीम वेळ जास्त घेऊ नका, कारण वेळेचं गणित तुम्हालाही जुळवायचं आहे, त्याच्यामुळे तेही महत्त्वाचं आहे. आणि वेळ जी कोणासाठी थांबत नाहीये, फक्त वेळ तुम्ही जास्त घेतला ना तर वेळ बदलायला पण वेळ लागणार नाहीये, हे महत्त्वाचं आहे. 3 षटकांचा खेळ, धावा दाबलकावरती 15. मयूर एका बाजूला आहे, रितेश आहे आणि 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येते. एक तर लीग स्टेजची मॅच आहे, याच्यावरती एक चर्चा होईल थोड्या वेळाने. आपण येऊया, कारण आता सध्याच्या घडीला कदाचित चर्चा करणं थोडं योग्य नाही आहे. एक येऊया, रॉयल स्ट्रायकर्स 799चा संघ खेळतोय आणि त्याच्या समोर प्रताप ट्रान्सपोर्ट काडीचा संघ 92-3चा संघ जो खेळतोय. सध्याच्या घडीला पाहिलंय तर एका मोठ्या विजयाच्या दिशेनं तोही वाटचाल करतोय आणि टीम स्ट्रगलिंग हर्डलवाला खेळ आहे, जो आता रॉयल स्ट्रायकरसाठी कठीण बनू लागलाय. रमाकांत दादा चौधरी यांना देखील विनंती करेन की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 20-25 एक जबरदस्त आणि देखणं आयोजन करता येतं, नियोजन महत्त्वाचं असतं आणि ही नियोजनबद्ध स्पर्धा. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवरती. वैभव यांचा पहिला बॉल, पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. सगळं काही सुरळीत चाललंय. मागच्या षटकामध्ये अमोलने मेडन टाकलं, तुम्हाला मेडन नाही परंतु अमोलने जी लाईनवर लेंथ हाताळली ना त्यावरती आता पुढे काम करायचं आहे. नक्कीच. आणि पहिला चेंडू जसा एक्स्ट्रा आलाय ना, पण बॅट्समॅनला एक्स्ट्रा ऑर्डरने एफर्ट लावायचा आहे. ऑर्डरने नाही, एक्स्ट्रा ऑर्डरने एफर्टच तुम्हाला जिंकू देऊ शकतो असा सामना. कुठं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लागला, झेल सुटलाय बिहाइंड द विकेट. आपण बघतोय क्षेत्ररक्षक आले होते शॉर्ट फायनलिंगच्या रिझनमध्ये, हातातनं झेल निसटलाय, झेल सुटलाय आणि एक जीवनदान लाभले. 1 धाव झाले. एक धावाने जास्त काही फरक पडला नाहीये, पण महत्त्वाचं काय आहे, ज्यावेळेला तुम्ही लीग स्टेजमध्ये मॅच खेळता, मागचा मॅच तुमच्यासाठी कसा गेलाय, हा सामना तुमच्यासाठी कसा चाललाय, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत याही सामन्यामध्ये. यस, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या वेळेला आपण पाहतायत बाउन्सर होता, त्या बॉलला मिड विकेटला खेळलं, क्षेत्ररक्षक निवडलं. सगळं काही मी म्हणेन की गोलंदाजी करणाऱ्या संघाच्याच आता फेअरमध्ये चाललंय. जेव्हा चांगला वेळ चालू असतो त्यावेळेला तो वेळ पुढे करावा. जिथे आपण पाहू शकाल नारायण पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. नारायण पाटील सर अर्थातच खार्डी गावचं एक अनमोल रत्न आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावरती सहर्ष असं हार्दिक स्वागत. आणि एका बाजूला खाडीचा संघ खेळतोय, त्याच्यामुळे त्यांचं आगमन, खाडीचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, या सर्व गोष्टी कदाचित जोडून आल्या असाव्या. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने केलेला हा प्रयत्न, आयोजकांनी केलेली प्रचंड मेहनत या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये आणि त्याला लाभलेली या 10 गावातील ग्रामस्थांची, खेळाडूंची, सर्वांची साथ आणि म्हणून हे सांगड बनले आहे. म्हणून म्हणले ना, हे सिम्बॉल ऑफ युनिटी बनलेलं आहे, एकतेचं प्रतीक बनलेलं आहे ही स्पर्धा. ते सर्वजण या स्पर्धेचा आनंद देखील घेतात, खेळाडू खेळतात, प्रेक्षक पाहतात आणि प्रत्येकजण काय झालं माहिती का, या स्पर्धेला आपल्या आपल्या परीने हातभार लावतात. थेंबा थेंबाने तलाव सजतो, हाताहाताने कार्यक्रम बोलतो आणि प्रत्येकाने या स्पर्धेसाठी आपलं योगदान, आपलं सहकार्य, आपला रोल अदा केलेला आहे या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग VGPL मध्ये. निश्चित स्वरूपात महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला एकीचं बळ एकत्र येतं त्यावेळेला एक वेगळा माहोल होतो आणि सध्या तीच VGPL आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज तयार, पुढचा बॉल. यावेळेला टॉप एज क्षेत्ररक्षक आलेत, स्वतः यष्टीरक्षक नाही, शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू होते आणि त्यांनी तिथे जर आपण तपासून पाहिलं तर आता कॅच सुटला, एका रुळावर 2 गाड्या, ॲक्सिडेंट निश्चित आणि इथे तेच झालं रनआउटच्या स्वरूपात. कॅच सुटला होता परंतु यावेळेला तुम्ही रनआउटमध्ये बाद झालेत, गॉन. हे मार्केट मध्ये साऱ्याच्या आधी एकच आपण आहे भाई. हे मार्केट मध्ये साऱ्याच्या आधी एकच आपण आहे भाई. कधी कोणाला घाबरला नाही, आपला दादा यो वन मॅन शो आहे. कधी कोणाला घाबरला नाही. जसं तुम्ही
उल्लेख केला झेल सुटल्यानंतर धावायचं नसतं असं बऱ्याच वेळेला आपण पाहिले एखाद्या मॅचेसमध्ये कॅच सुटतो झेल सुटतो पण धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. 19 धावा धावफलकावरती 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला होता. जी सुरुवात महत्वाची होती कदाचित तिथे नाही आला. लेगबाईचा इशारा होतोय. एक धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. चौथ्या षटकाचा खेळ चाललाय. जी चर्चा आम्ही करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येकानं दिलेलं योगदान महत्वाचा वेळ असेल, आर्थिक देणगीदार असतील, स्पॉन्सर्स असतील, प्रायोजक असतील, या सर्वांचा वाटा फार मोठा राहिलेला आहे स्पर्धेच्या निमित्तानं. न्यू बॅट्समन विपुल आणि दुसऱ्या बाजूला अमित. आई फटका बराच वेळा हवेत राहिलाय. आता क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. पहिल्या याच्या अगोदर झेल सुटला होता, आता नाही सुटणार याची काळजी घेतले. चौथा गडी बाद. चार षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे 4 गडी बाद 20. चार षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 20. पहिलाच सामना आहे आणि एक एक दिवस बदलत चाललाय. उत्कर्ष जसं आपण चर्चा करतोय पहिल्या दिवशी धावा भरमसाठ येत होत्या. 74, 75, 72, 66, 67 या धावा उभारल्या. कालचा दिवस होता ना ज्याच्यामध्ये 29 झाल्या, 32 झाल्या, 40, 41, 45 धावांचा आलेख थोडा खाली गेला होता. आणि आज पहिल्या सामन्यामध्ये 65 धावा उभारल्या गेल्यात. याचा अर्थ प्रत्येक दिवस जसा नवा असतो काहीतरी नवीन घेऊन येत असतो आणि तेच आजच्या दिवसामध्ये पाहिलंय. कदाचित इतर जे संघ खेळणार ना त्यांनी त्याचा अभ्यास करून आता तुम्हाला खेळायचं आहे. कारण या कालच्या दिवसामध्ये धावा नाही झाल्यात, पण आजचा जो दिवस रात्र क्रिकेट सुरू झालंय ना तेच मोठ्या धावाने चालू झाले. 20 धावा आहेत, 46 धावा अजून करायचे आहेत. कदाचित क्रिकेटच्या भाषेमध्ये जसं म्हटलं जाईल हे अशक्य आव्हान आहे. फक्त उत्सुकता इतकीच आहे. ही लीग स्टेज आहे. विजयाने पराभवाचं अंतर किती राहील याच्यावरती आता नजर आहे. निश्चित स्वरूपात तुम्हाला मॅचला जवळ घेऊन जावं लागेल. ज्या वेळेला तुम्ही हरकत नाही सामना हरताय, परंतु रन रेट खूप मॅटर करतो. ज्या वेळेला तुम्ही लीग स्टेजमध्ये असताना त्यावेळेला मग फायनल 4 साठी जेव्हा कॅल्क्युलेशन होतं त्यावेळेला तुम्ही मार्जिन खूप महत्वाचं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत कळवा. प्रसाद आलेत. 6 बॉलमध्ये भरपूर धावा 46. खऱ्या अर्थानं त्या होणं कठीणच आहे क्रिकेटच्या परिपटलावरती आपण पाहिलंय. गोलंदाजाला फक्त 6 बॉल फेअर हाताळायचे आहेत. पहिला बॉल येतोय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल. बॉलवरती अगदी टॉप ऑफ दी बॉल आले आणि मिड विकेटला बॉलला पाठवून दिलं. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. आलाय षटकार VGPLचा 6. जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा त्या लीग स्टेजमध्ये काही गोष्टीचं कॅल्क्युलेटर असतं, कॅल्क्युलेशन असतं आणि तेच कॅल्क्युलेशन आता प्रत्येक जण त्या बी गटामध्ये कालचे सामने झालेत ना ते आता प्रत्येक जण कॅल्क्युलेट करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर टॉपेज लागला. 4 चेंडू चाललाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट फाईन एकदा क्षेत्ररक्षक आला होता. झेल सुटलाय. जीवनदान लाभले 1 धाव्या या चेंडूवरती. आणि सुरुवातीला या गोष्टीचं योग्य पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट केलं ना तर कदाचित ज्यावेळेला क्वालिफायची रेस कडक होईल ना त्यावेळेला त्रास होणार नाही. आणि तीच गोष्ट फिल्डिंग करणाऱ्या संघाला माहिती आहे की मोठा विजय पाहिजे, जास्त धावाने विजय पाहिजे. अगदी बरोबर. गोलंदाज तयार. 3रा बॉल. यावेळेला आपण पाहतात स्क्वेअर ऑफ द विकेट आले. बॉलला खेळलं जिथे बॅकअप पॉईंटचे खेळाडू अगदी वेगानं पुढे येत असताना बॉलला सिंगलच मिळेल. आता या मॅचमध्ये संपूर्णतः पकड आहे ती म्हणजेच प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डिक या संघानं आता मी म्हणेन की या मॅचमध्ये संपूर्ण टॅकल केलंय प्रतिस्पर्धी संघ रॉयल स्ट्रायकर 799 ला. बिलकुल शिकंजा कसदी आहे. पूरी तरह शिकंजा कसदी आहे. अकुटप्यात चेंडूचा खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम झाला. बॅटच्या स्टिकर जवळ लागलाय. चेंडू स्वतः गोलंदाज गेले होते झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये. झेल नाही टिपता आला. 1 धाव या चेंडूवरती ऍड होईल. 1 धावानं धावफलक पुढे जाईल. फक्त 1 धावाने जास्त काय बनणार नाही. पहिल्या चेंडूवरती षटकार होता. मागच्या 3 चेंडूवरती सिंगल धावा झाल्या धावफलकावरती 29-29 रन धावफलकावरती. उर्वरित इथून जर तपासून पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे.
आणि प्रताप ट्रान्सपोर्ट्स या संघानं विजयाचा झेंडा आता इथे रोवण्यात आता काहीच थोडे 2 चेंडू दूर आहेत. सुगंध दरवळतोय. पुढचा बॉल याही वेळेला गतीमध्ये परिवर्तन परंतु दिशा नाही. तुमच्याकडे योग्य लाईन देखील असायला हवी. ज्या वेळेला तुम्ही मिश्रण करताना परिवर्तन चेंडूमध्ये करता त्यावेळेला तुमची लाईन महत्त्वाची असते. तुम्ही चेंज ऑफ द पीस बॉल जर फुलर लेनचा दिला तर मग तिथे फलंदाज हवी होतात. तुमची लाईन योग्य असायला हवी. इथे व्हाईट बॉल आलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 30. आणि अशा वेळेला ज्या वेळेला बाकी काय करायचं नव्हतं तुम्हाला बेसिकला फॉलो करायचं होतं. धावा भरपूर होते आपल्या जवळ. प्रतिस्पर्धी संघ थोडंसं मोराल त्यांचाही खाली गेलाय आणि त्यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रसादनं केला होता. कडेवरती लागलाय. झेल सुटलाय. पाठीमागे काहीतरी गडबड आहे का काय? शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, वारंवार त्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. झेल सुटलाय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि विकेट इथे जरूर गेलाय. आपण चर्चा करतोय उत्कर्ष आमच्या जोडीने आहेत कारण ही लेग स्टेजवरती बघा मॅच आहे आणि लीग स्टेजची मॅच असताना आजचा दिवस जो सुरू झालाय तो प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 साठी चांगला घेऊन आलाय. चांगली सुरुवात, जी सुरुवात असायला हवी ती सुरुवात बघायला मिळते. VGPLचं आयोजन नियोजन ज्या आयोजकांनी स्पर्धाचं रूपरेषा मांडली त्यांना सलाम आहे. ज्यांनी 10 गावांना एकत्रित केलं आणि तदनंतर ही सुंदर स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला आजच्या 3ऱ्या रजनीत पोहोचतात. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलेत. ऑन साईडला फटका खेळला आणि तिथे आपण पाहतायत वाईडिश लॉंग ऑन मधून बॉलला क्लिअर करत शेवट गोड, हरकत नाही. पराभवाचा धक्का इथे बसतोय परंतु लीग स्टेजचा सामना आहे. येणारा पुढचा मॅच तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. ज्या चुका झाल्यात त्यांना तुम्हाला इथून पुढे वगळता एक चांगलं क्रिकेट जर दाखवलं तर मॅचमध्ये तुम्ही दुसऱ्या मॅचमध्ये प्रयत्नशील राहाल आणि एक चांगलं क्रिकेट खेळाल. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अमोल ठरलेत. मॅन ऑफ द मॅच 25 रन, 1 विकेट, ज्यामध्ये 1 षटक त्यांचं मेडन राहिलं. आणि अमोल यांना विनंती करीन की हँडशेक हस्तांदोलन करून आपण मैदानाचा ताबा सोडायचा. मॅन ऑफ द मॅचसाठी अमोल येतील. एक सुंदर पद्धतीनं या स्पर्धेचं स्वरूप आणि पहिल्या मॅचमध्ये अमोल या नावाचा घवघवा राहिला आणि तेच ठरलेत मॅन ऑफ द मॅच. हस्तांदोलन करून आपण मैदानाचा ताबा सोडायचा, लक्षात घ्या.